नांदेडमध्ये तब्बल 21 वर्षांनी भरली आनंददायी शाळा। वसंतराव नाईक महाविद्यालयातील 2001 ते 2002 ते 2003 ते 2004 सालच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज नांदेड शहरात पार पडला। शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेह संमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा दिला। या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते। निमित्त होतं वसंतराव नाईक महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचं। 2001, 2002 व 2003 ते 2004 जवळपास 21 वर्षात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक 26 ऑक्टोबर रोजी नांदेड शहरातील हॉटेल मंजू पॅलेस येथे आयोजित करण्यात आला। साधारणतः 21 वर्षांतर या ठिकाणी वसंतराव नाईक कॉलेज विद्यालय बॅच क्रमांक 2001 ते 2004 यांचा गेट टुगेदर अर्थातच स्नेह मेळावा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। बरेचसे विद्यार्थी जे आहेत पदवीनंतर 21 वर्षांनंतर आता भेटत आहेत आणि सर्वांना एकत्र आणणं ही कला आहे, मोठी गोष्ट आहे। बरेचसे लोक मुंबई, नाशिक, वाशिम अशा ठिकाणी म्हणजे लांबून या ठिकाणी आलेले आहेत केवळ या कार्यक्रमासाठी। एक स्नेहभाव जपला जावा आणि सगळ्यांची परत भेट व्हावी, त्या जुन्या आठवणी होत्या त्या परत जाग्या व्हाव्यात या उद्देशानं या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले आहेत। वसंतराव नाईक कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य आणि काही प्राध्यापक मंडळी या ठिकाणी हजर झालेली होती। त्यांनी अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे आणि सध्याला मनोरंजन कार्यक्रम, परिचय, मनोगत अशा प्रकारे निश्चितच 21 वर्षांनंतर बरेचसे विद्यार्थी आहेत, मित्र असतील, मैत्रिणी असतील। आम्ही पहिल्यांदा भेटतोय कारण मी बाहेर होतो, तसे ते प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यामध्ये बिझी होते आणि त्याच्यामुळे एक अतिशय आपुलकी वाटते आणि मन भरून आले सर्व। आपल्या शाळेतला एक आठवणीचा क्षण म्हणून काय सांगणार? एक क्षण म्हणून आहे, कॉलेजचे बरेच शिक्षण असतात त्याच्यामुळं पूर्ण कॉलेजची जेवढी वर्ष होती प्रत्येक दिवस हा आठवणीमध्येच आहे आणि चांगले दिवस होते। मी गोपीनाथ उत्तमराव मुंगल, आमचं इथं मंजू हॉटेल पॅलेस सिडको MIDC 21 वर्षानंतर आमचा गेट टुगेदर कार्यक्रम ठेवलेला आहे। नांदेड, सिडको, वसरणे, नांदेड, मुंबई, पुणे, औरंगाबाद इथून मित्र एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकदम हॅपीनेस आणि आनंदी एकमेकांचे आचार विचार देवाणघेवाण आम्हाला खूप काही आनंद आज झालेला आहे आणि आज आम्ही खूप आनंदी आहोत। समजा 21 वर्षानंतर आम्ही एकत्र आलोत। खूप प्रत्येक मित्रामध्ये मैत्रिणीमध्ये बदल झालेला आहे। कोणाचे मुलं इंजिनियर, डॉक्टर, वकील, कोणाचे शिकत आहेत, कोणी प्रोफेशनल, लेक्चर, PhD असे करून एवढा आनंद आम्हाला सगळ्यांना झाला। त्याच्यानंतर आमचे प्राचार्य आले, सर आले, सगळे प्रोफेशनल आले आणि एकदम जेवणाचा पण आम्ही आनंद छान प्रकारे घेतलेलो आहोत। सगळे एकदम आज आम्ही हॅपीनेस आहोत। थँक्यू। हो, आम्ही मित्र आणि मैत्रीण 21 वर्षांनंतर एकत्र आल्याच्या नंतर आमचा संकल्प असा झालेला आहे की दर महिन्याला आम्ही 100 रुपये एक जनरल अकाउंट काढून सगळे मित्र सगळ्या प्रोफेशनलमध्ये आहेत, पण 4-2 मित्र आपले शेतकरी, गरीब ज्यांना जीवनामध्ये खरीच गरज आहे, हॉस्पिटल आहे, कोणी बिमार पडलं घरचं, तर आम्ही त्यांना प्रत्येकी दर महिन्याला 100 रुपये करून असं कॉन्ट्रिब्युशन करून जे काय आमच्या आर्थिक मदत होईल त्या मित्राला, मैत्रिणीचा एक मित्राचा हात देण्याचे आम्ही इथं सगळ्यांनी वचन घेतलेलं आहोत। तसं आम्ही ते अकाउंट काढून दर महिन्याला 100 रुपये प्रत्येकी जमा करणार आहोत। पूरग्रस्तांना शासनातर्फे तात्काळ मदत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेचे शहर प्रमुख तुलजेश यादव यांच्या वतीने आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। आज आम्ही शिवसेना पक्षातर्फे नांदेड शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व महापालिका कार्यालय याच्यावर आज आम्ही आक्रोश मोर्चा काढलेला आहे। खरं ज्या लोकांचं नुकसान पूरग्रस्तामध्ये झाला, ज्या लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं, ज्या लोकांना त्रास झाला त्या लोकांना लाभ न भेटता इतर ठिकाणी त्याचा लाभ देण्याचं काम काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे आमची या ठिकाणी एकच मागणी आहे शिवसेना पक्षातर्फे की जे खरोखर लाभार्थी आहेत त्यांचे परत पंचनामे करून त्यांना लाभ देण्यात यावा आणि जे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण की जे खरोखर ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांना लाभ न देता इतर ठिकाणी त्यांनी नावं घेऊन त्या ठिकाणचे नाव समाविष्ट केले।
पण पंचनामे ज्या ठिकाणी पाणी गेलेलं आहे, ज्या ठिकाणच्या लोकांकडे आत्ता त्यांच्याकडे सद्यस्थितीला फोटो आहेत, आमच्या घरात पाणी आलेले आहेत त्या ठिकाणच्या फोटो आहेत, त्याच्याकडे पुरावे असतानाही त्यांचे नाव आज आलेले नाहीत. त्यांच्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय आयुक्त साहेब यांना आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की या लवकरात लवकर या गोरगरीब जनतेला न्याय आपण लवकरात लवकर पंचनामे करून देण्यात यावं. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर आम्ही वरिष्ठ स्तरावर आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि एकनाथभाई शिंदे उपमुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या जवळही आम्ही या ठिकाणचं मागणी करणार आहोत जर या ठिकाणी आमचे पंचनामे करून गोरगरीब जनतेला न्याय दिला नाही. सर, जसं म्हणले तुम्ही की फॉर्म भरून घ्या आणि ऑफिसला द्या, बिल कलेक्टर आणि तलाठी रिपोर्ट देत नाही, त्याबद्दल काय म्हणणे? फॉर्म भरून गेल्यावर बिल कलेक्टर आणि तलाठी आता चुकीचे पंचनामे करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई आता प्रशासन करणार आहे असं आश्वासन आम्हाला जिल्हाधिकारी आणि आयुक्त साहेबांनी दिलेलं आहे.